नाही. दोन गोष्टी आपण गल्लत करता. सुतारवाडीला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक ही अगोदर ठरली होती, ती त्या ठिकाणी आहे. त्याचा या विधान परिषदेच्या निवडणुकीशी दुरान्वय संबंध नाही. परवा पक्षाच्या बैठकीमध्ये SRच्या वतीमध्ये जी चर्चा सुरू झाली ते काम राज्यभरामध्ये सुरू करायचं आहे आणि असा रविवार सुट्टीचा दिवस आहे म्हणून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याजवळ चर्चा करून तो त्या ठिकाणी बैठक ती त्या कारणासाठी आहे. त्याचा विधान परिषदेच्या उमेदवारीशी सुतराम संबंध नाही. एक बाब नक्की आहे की महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार असल्यामुळे स्वाभाविकच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जात असताना कोण कुठे जागा लढेल हे स्पष्टता आल्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी होतील. रायगडसाठी तुम्ही देखील आग्रही आहात, शिवसेना देखील आग्रही आहे, दोघांमध्ये रस्सीखेच स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपापल्या पक्षाला जागा मिळवण्यासाठी आग्रही राहू शकतो, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. स्वाभाविकपणाने कुठे शिवसेनेचा आग्रह राहू शकेल, कुठे भारतीय जनता पक्षाचा राहू शकेल, कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहू शकेल, पण अंतिमता निर्णय हे 3 नेते त्या ठिकाणी घेणार असल्यामुळे सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. पालकमंत्रीपद शिवसेनेला दिलं जाईल आणि तुम्हाला ते विधान परिषदेची जागा दिली जाईल असा एक प्रस्ताव दिला होता. याच्यात कुठलाही प्रस्ताव कोणाला दिलेला नाही. एकजुटीने काल आपण बघितलं तर मुख्यमंत्री महोदयांसुद्धा दिल्लीमध्ये सांगितलं, शिंदेसाहेबांसुद्धा सांगितलं, वहिनीसुद्धा बोलल्या 17 जागांच्या वरती महायुतीला निर्णायक पैचं यश मिळवायचं असल्यामुळे चर्चा होईपर्यंत काही कालावधी जात असतो, तो तेवढाच कालावधी उद्यापर्यंत आहे. धन्यवाद.